की ऊसाचं रान आहे ना, त्याच्यामुळे लवकर घरी या. बिबट्याची वगैरे भीती वाटते. आपल्या चारी सुंदरा मस्त हवा चालली. थोडंसं इकडं लोळ आहे पाण्यात वगैरे. पुण्यामध्ये ना किती पण पैसे देऊन तुम्हाला असं आजकालच्या माणसांच्या मेंदूमध्ये जी धूळ झालेली आहे ना, सगळा पोपटा झालेला आहे. फार्म हाऊसला जाऊन आपण एका दिवसाला 12,000, 50,000, 40,000, 70,000, 1,00,000 रुपये घालतो. आणि मार्केटमध्ये जर याची व्हॅल्यू बघायला गेलं ना, 450 ते 500 रुपये किलो आहे. व्हिडिओ चमकली. हा हप्ता आहे ना मित्रांनो, ओरिजिनल आहे बरं का. ए दीदीला पुढं घ्या, मागच्या मागच बिबट्याने यायचा. बोकरं तोडतायत. शेवटी पावसाला सुरुवात झालेली आहे. मस्त असा पाऊस येतोय आणि आम्ही सगळे इथं बसलोय बाहेर. मार उडी, चल पाण्यात मार, पाण्यात मार. ते बघ येस दादाने कशी टाकली तशी मार. टाक ना, पडन ते सरचा अर्धा पाण्यात. अरे काय झालं आता. पाण्यात खेळ. तुम्हाला जर शेती असेल ना तर मुलांना असं गावाकडे आणत जा. फक्त मला शेती आहे, मला शेती आहे असं काही सांगत नका जाऊ. त्यांना 100% गावाकडे आणत जा आणि शेतीचा आनंद घेऊन देत जा. कारण की फार्म हाऊसला जाऊन पैसे घालवण्यापेक्षा जर आपल्या शेतामध्ये येऊन जर आनंद घेतला तर तो वेगळाच असतो. तर नक्कीच अशा जर शेती असेल तर या गोष्टीचा नक्कीच लाभ घेत जा. कारण की फार्म हाऊसला जाऊन आपण एका दिवसाला 12,000, 50,000, 40,000, 70,000, 1,00,000 रुपये घालतो. पण त्याचा अर्थ काहीच नसतो. कारण की ते फक्त काही तासाचे पैसे असतात. पण जर शेती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कधी जाऊ शकता आणि कधी आनंद घेऊ शकता. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी. पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मामाच्या गावाला आलेलो आहे आणि इकडं दोन्ही दाजी, आकाश दाजी आणि सागर दाजी. इकडं 2 छोटू मोठू पतलू गुरांना खायला टाकतोय. कुठे केलेली आहे, म्हशीला खायला टाकायचं आहे. ए म्हशीला नाव विचार ना, काय नाव विचार. बसायचं तुला म्हशीवर? म्हशीवर बसायचं का तुला? बसायचं तुला? हा चल बरं. हे बघ छोट्या आंब्याला हात लाव ना. चल चला ये इकडं. चला आम्ही आहे ना. मोठा आंब्या नाही मारत. काय नाव विचार ना त्याला. नाव काय तुझं? मित्रांनो, मुलांना आहे ना तुमच्या गावाकडचं सुख देत जा. कारण की शहरी जीवन तर असतंच आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही जर नोकरी धंदा पाणी करताय तर थोडंसं तरी गावाकडचं फील देत जा. बघा आता हा मामाचा मुलगा आहे, याला या गोष्टींचं एवढं हे नाही वाटणार. पण त्याला आता आदू शहरात राहतो तिकडं पुण्याला, तर त्याला ते कौतुक वाटतंय. तर याच्यासाठी ह्या गोष्टी युज टू झालेल्या आहेत. पण या लहान मुलांना आहे ना तुमच्या असं गावाकडच्या गोष्टी दाखवत जा. जर तुमची शेती वगैरे असेल तर मग अशी जसं मी सांगत होतो तर काय होतं, एक तो फील असणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. काय करते तू? काय 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 हे बघ, काय नाही करत. हे बघ काय नाही करत. मस्त वातावरण झालं आहे एकदम. कधी पाऊस येईल असं झालं आहे. नारळाचं झाड वगैरे मस्त हलतंय. एकदम ढगाळ वातावरण. पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे अजून तरी. काल पुण्याला तर झाला. मोरया मंगलमूर्ती मोरया जोरात. शेवटी पावसाला सुरुवात झालेली आहे. मस्त असा पाऊस येतोय आणि आम्ही सगळे इथं बसलोय बाहेर. दाजी, मी, ताई, आकाश दाजी, पूजा पण आहे. एकदम जोरात पाऊस आलेला आहे. भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. हा मजा घेतोय आदू, यश. नंतर ताईचं चाललंय थोडे थोडे व्हिडिओ.
बेकार वीज चमकली, बेकार वीज चमकली. काय करता? मामींनी ना कुऱ्हाड टाकली पाण्यात का तर वीज चमकल्यावर त्याच्यावर वीज चमकावं नाही म्हणून की वीज चमकले पडल्यावर त्याच्यावर पडावं काय माहिती, मला समजलं नाही, ते आवाज नाही आला नाही. तर तिथं कुऱ्हाड टाकली लोखंडी वस्तू एक. तर आता तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं धूळ वगैरे उडते ना रस्त्यावर, तर पाऊस आल्यानंतर तो फुफाटा सगळा चुपून जातो. तर म्हणजे हे एक निसर्गाचं औषध आहे, तुम्हाला 2-3 महिने ते सहन करावंच लागतं. म्हणजे पावसाळा संपल्यानंतर धूळ वगैरे उडते, नंतर बराचसा फुफाटा रस्त्यावर होतो. पुढची गाडी गेली की आपण जर मागं असेल तर आपल्या डोळ्यात धूळ जाते. तर निसर्गाचं औषध असं आहे. तर पाऊस पडला की मग सगळा तो धूळ फुफाटा चोपून जातो आणि मग परत एक निसर्गरम्य एकदम आपण म्हणतो ना HD वातावरण तयार होतं, क्लिअर वातावरण तयार होतं. पण आता माणसाला असं काहीतरी पाहिजे होतं यार. म्हणजे जे माणसाच्या आजकालच्या माणसांच्या मेंदूमध्ये जी धूळ झालेली आहे ना, सगळा फुफाटा झालेला आहे, तर तो चोपण्यासाठी एखादी गोळी पाहिजे होती. तर ती आपल्याला नक्कीच तयार करावं लागणार आहे, कोणाला तरी, कोणत्या तरी शास्त्रज्ञांना तयार करावीच लागणार आहे. कारण की आजकाल इतकं घाण विचार झालेले आहेत ना डोक्यांमध्ये की सांगू नाही शकत. त्यांना माहिती ते कमेंटमध्ये येऊन सांगतीलच नक्की. तर त्या धुळीमुळे आहे ना सगळे विचार खराब झालेले आहेत, काही काही खानदानं भंगार झालेले आहेत, काही काही म्हणजे तर त्या डोक्यांना औषध म्हणून जसं धुळीला औषध पाऊस आहे, तसा जो विचार आहे घाण विचार जाण्यासाठी आहे डोक्यातले, तर त्याच्यावर काहीतरी गोळी निघायला पाहिजे. तरच माणसाचे विचार सुधारतील आणि माणूस प्रजाती जी आहे तर ती जिवंत राहील, असं तर मला तरी वाटतं. तर आता बसलोय पावसाचा आनंद घेत आणि भरपूर विजा चमकत आहेत, सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण पण बसलो इथं निवांतपैकी. हां, पाऊस गेलेला आहे आता, भारी वाटत होतं. आणि सगळे मंडळी घरात जाऊन बसलेले आहेत, बघू कोण कोण काय काय करतंय. सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि त्या गप्पांना काहीच अर्थ नसतो. हे बघा इकडं बसलेत सगळे. लाईट गेली का? आहे, सगळेजण आत बसलेले आहेत. तर तिकडं सूर्य मावळायचीच वेळ होती, तर ते असं केशरी ढग दिसते थोडंसं असं ऑरेंज कलरचं. नंतर वरती ज्या पावसाच्या धारा आहेत तर त्याच्यामुळं जे काळसर ढग आहे तर त्याच्यातून सगळं असे पावसाच्या धारा संत गतीने असा पाऊस पडतो आहे. आणि इकडं पण असं जोरदार पाऊस दिसतोय आपल्याला. आणि आपला यश मंडळी नमस्कार, कैसे हो? पाऊस आज आहे, बारिश. तर आणि तिथं जर दूर दिसत असेल ना तुम्हाला तर ते ना तिथं हे गुऱ्हाळे ऊसाचं गुळ काढण्याचं काम होतं तिथं, तर तो पण या पावसात मस्त म्हणजे खुलून आलेला आहे. तर असं सगळं आत्ताच वातावरण झालेलं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना, पहिला पाऊस आहे. कारण की यावर्षीचा जो उन्हाळा होता ना खूपच भयानक गरमी होती सांगूच नाही शकत. आणि सगळ्यांनी अनुभवलेली आहे, त्याच्यामुळं काय असं त्याच्यावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तर आता चला पावसाचा आनंद घेऊ आपण आणि मग भेटूया थोड्या वेळाने. कारण की ना तिकडं खाली जे झाड दिसतंय ना मोठं, म्हणजे हे इकडच्या साईडचं नाही, सरळ माझ्या बोटाच्या रेषेने, तर तिथं बहुतेक बोखराचं झाड आहे. तर आपण तिथं जाणार आहे आणि ते बोकरं तोडून आणणार आहे. कारण की बोकर जर माहिती असेल तुम्हाला तर ते ना चिकट फळं असतं, असं छोटंसं. हां म्हणतोय शेमडागत असतं. तर ते बोकराचं फळ जे असतं ना तर असं चिकट असतं फळ, तर खूप छान लागतं ते. तर आपल्याला तिथं जाऊन ते काढून आणायचं आहे. आणि इकडून आपला व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती मस्त आहे. पावसाच्या अशा धारा आतमध्ये येत आहेत, थोडेसे असे बारीक थेंब आतमध्ये येत आहेत, तर ते भारी वाटतं आहे. आणि एकदम सुसाट वारं सुटलेलं आहे आणि पाऊस पण जोरदार येतो आहे, एकदम मोठे मोठे थेंब आहेत. तर सगळे मंडळी इथं पावसाचा आनंद घेत आहेत. नमस्कार. हॅलो हॅलो. आज मंडळी आहे पावसाचा. हां, तर मस्त पावसाचं वातावरण आहे, भारी वाटतं आहे. आणि पाणी साठायला आता थोडीशी सुरुवात झालेली इथं बघू शकता तुम्ही. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कोणत्या तालुक्यातून बघताय, कोणत्या जिल्ह्यातून बघताय, कोणत्या गावातून बघताय, कोणत्या खेडेगावातून बघताय, कोणत्या शहरातून बघताय, तर नक्कीच हे कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आम्हालाही कळेल की कोणकोणत्या राज्यात, कोणकोणत्या तालुक्यात, कोणकोणत्या खेडेगावात आणि कोणकोणत्या शहरात आमचा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि कुठून कुठून तुम्ही बघताय. तर चला आता पाऊस थांबला आहे आणि आम्ही चाललो आहे फक्त कॉफी घेण्यासाठी गावात. तर सगळे मंडळी आपले बसणार आहेत, फक्त कॉफीसाठी आम्ही सगळे एवढे चाललेलो आहे गावात, बाकी काही रिझन नव्हतं. आणि पूजाची पण इच्छा होती गावात जायचंय म्हणून. दुकानवाल्याला वाटेल प्रत्येक 10,000 रुपयाचं तरी काहीतरी होतील, पण रिअलिटी त्यांना नंतरच काही की कॉफीसाठी एवढे सगळे आलेले, एक कॉफी पॅकेट.
तर आता सुयोगने कॉफी घेतलेली आहे बघा. मी कॉफीसाठी एवढी जिद्द करून गावात आलो आहे आणि आता परत चाललो आहे रानामध्ये. दाखव कॉफी किती घेतली, कोणती घेतली दाखव. ब्रू कॉफी आहे तर एवढ्या घेतलेल्या. अरे एवढ्या खूप झाल्या, भरपूर झाल्या, खूप झाल्या. जाऊ दे चला. तर मित्रांनो बघा, परत आपण एकदा घरी चाललो होतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी की कोल्हे आहेत म्हणून मामाच्या गावाला. तर तेव्हा तिकडे एक पळतोय, घाबरला तो आपली गाडी बघून. आणि इकडं पण 3 आहे. लागले पळायला परत. आणि ना हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, तर मामाचं गावाचं तळ म्हणजे चिंचणी गोड धरण, तर ते वरती तिकडं पलीकडं. आत्ता हां तळ्यामध्ये पाणी कमी येतं, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ राखून ठेवलेला आहे. कारण की ज्यावेळेस पाणी सुटतं ना, तर त्यावेळेस नजारा खूपच भारी दिसतो. त्याच्यामुळे आपण आत्ता काही जात नाही भरावर. ज्यावेळेस पाणी खूप ओव्हरफ्लो होईल, तळं भरल आणि गेट ओपन होतील तळ्याचे पाण्याचे, ओव्हरफ्लो वॉटरचे, तर त्यावेळेस आपण नक्कीच परत एकदा गावाला येणार आहे आणि सगळं चिंचणी गाव एक्सप्लोअर करणार आहे. तर आता थांबलो इथं, कोल्हे होते म्हणून, आणि आता वाऱ्याचा आनंद घेतोय. तू पण असं कर ना. मस्त हवा चालली. थोडंसं इकडं लोळ आहे पाण्यात वगैरे. हां तर पूजा म्हणते पुण्यामध्ये ना किती पण पैसे देऊन असं फील भेटणार नाही. आणि खरंच नाही भेटणार. गावाकडं जो आनंद असतो तो गावाकडंच आहे. तुम्ही किती फार्म हाऊसला पैसे देऊन, हे बघा तिकडून एक कोल्हा रस्त्यावरून चाललाय. तर गावाकडं म्हणजे फार्म हाऊसला किती पैसे देऊन तुम्ही एन्जॉयमेंट घेऊ शकता, पण ते फक्त काही तासांचे पैसे असतात. तर गावाकडं आपलं जर स्वतःची जमीन असेल, स्वतःच वावरात घर असेल, तर तो फीलच एक वेगळा असतो. गाव प्लस आपली माणसं असणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं ही एक मजाच वेगळी असते. फार्म हाऊसला आपण जातो फॅमिली मित्र, पण ते काही तासांची मजा असते आणि काही तासांची मजा असते. तर तिथं पैसे द्यायचे, मजा घ्यायची आणि एक टाईम असतो तुम्हाला दिलेला 24 तास, 10 ते सकाळी 10 ते उद्या सकाळचे 10. तर त्या 24 तासात तुम्ही असा काय अफाट आनंद लुटणार आहे जो तुम्ही गावाकडं लुटू शकता. तर तो तिथं 24 तासांमध्ये कसलाच आनंद लुटू शकणार नाही. तर एक गावाकडचा फील वेगळा असतो. तर त्याच्यामुळे शेती असेल तर विकू नका, आणि गावाकडं घर असेल तर तिथं नक्की जात जा आणि प्रत्येक सीझनला गावाकडे जाऊन आनंद घेत जा. हेच मला सांगायचं आहे. हे आपल्या चारी सुंदरा, ही सुंदरा बेकार आहे आणि ही थोडीशी शांत आहे आणि ह्या 2 खूप डेंजर आहेत. तर चला घरी आलो आहे, परत कॉफी वगैरे आणलेली आहे आणि आता जायचं आहे खाली परत आपल्याला. तर बघूयात बोकरं भेटतात की नाही आपल्याला. कारण की बोकरं जे फळ आहे ना, तर ते लहानपणी आम्ही खूप खायचो आणि चिकट असं फळ असतं. तर मगाशी सांगितलंच मी, खूप आवडायचं मला पण, ताईला पण, आणि पूजाने पण खाल्लेलं आहे, पण तिला आठवत नाही. तर म्हणलं चल ती चव जी आहे ना, तर ती परत जिवंत करून देतो तुला. दोघं सारखे वारकेच, चांगलं जमतंय. राजूला पण धिंगाणा लागतो आणि आपल्या यशला पण. चला आता चाललोय खाली बोकरं काढायला. तर आपल्यासोबत समीक्षा पण आहे, दीदी पण आहे, नंतर पूजा आहे, ताई आहे, सुयोग आहे आणि मी. आपण चाललोय बोकरं काढायला खाली. तर बघूयात आहेत की नाही. तर आता बोकरांचा सीझन आहे ना, बहुतेक एप्रिल ते जूनपर्यंतच असतो, जून जुलै काहीतरी. तर घ्यायला चाललोय आणि बघूयात निघतायत की नाही. तर आता विषय काय होतोय, आम्ही ना कोणीच चपला नाही घातलेल्या. हे बघा, कोणीच चपला नाही घातलेल्या. आता इथून चालायचं बांधावरून थोडासा मोठाच टास्क आहे. हां खूप मोठा टास्क आहे इथं. तर कोणीच चप्पल नाही घातलं. आता हे दोघे गेले होते मागाशी माघारी परत चप्पल घालायला. चप्पल घातल्या पण काढून ठेवल्या, कारण की काय होतं, हे बघा पायाला तेवढा चिखल लागतोय ना. बेडूक होतं इथं, पूजा घाबरली त्याला. तर काय नाही, पाळीव बेडूक होतं ते. आणि चप्पल जर घातली असती तर आम्हाला चालता पण आलं नसतं. तर चला आलोय चालत आणि मध्येच सुयोगला आहे ना फोन आला की ओमकारचा फोन आला मध्येच की मी पण आलेलो आहे. तर तो पण आलेला आहे आता. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. हे बघा ओमकार पण आलेला आहे आपला चालत आणि त्यालाही चपला काढून ठेवायला सांगितलं. आणि चौघी आपल्या दिदी आहेत तर तिथं जाऊन थांबलेल्या आहेत. आणि इतका म्हणजे त्रास होतो आहे ना पाहायला, कारण की आपण आता शहरात राहायची सवय लागलेली आहे. तर त्याच्यामुळं काय होतं आहे,
असं चपला बुटं चांगले चांगले बुटं घालून चालायची सवय लागलेली आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळं आता हे अनवाणी चालायचं म्हणलं ना तर त्रासच होतो आहे थोडासा पायाला. पण कधी कधी या गोष्टी पण अनुभवल्या पाहिजे. हाच गावाकडचा जो आनंद असतो तर तो खूप अविस्मरणीय असतो आणि घेण्यासारखा असतो. तर या आनंदासाठीच आपण आलेलो आहे गावाकडं आज. तर म्हणलं चला कसं काहीतरी मस्ती मजा करूयात आणि थोडासा आनंद घेऊयात, आणि त्याच्यासाठी आलो आपण. आणि नंतर पावसाला सुरुवात झाली. तर हे बघा सूर्य किती मस्त दिसतोय, हे बघा असा एकदम मस्त असा दिसतोय. असे आभाळ आहेत दोन्ही साईडने, आणि त्याच्यामधून असं एक फूल उमलल्यासारखं, जसं फूल उमलतं ना कळीमधून, तर तसा असा सूर्य हळूहळू खाली चाललेला आहे. आता सूर्य मावळायची वेळ आपली.